स्वागत आहे तुमचं खरात मम्मी YouTube चॅनलवर। तर चला आजचा ब्लॉग असा आहे की मी निघाले ते ऑफिसला, लवकर आवरलं त्यांचं आंघोळ वगैरे त्यांची झाली आणि म्हटलं चला आता काय बनवू, जेवण साधं बनवते। पण प्रीतम बोलले की मम्मी आज पुरणपोळीच बनवा, म्हटलं बरं मग चालेल। आणि पप्पा पण बोलले खाऊ पुरणपोळी सांगते ना पप्पा, मला आवडते ना ती। पप्पाने रात्रीच सांगितलं, पप्पा बोलले वाटलंच तर मी डाळ शिजून ठेवल। लक्षातच नाही राहिलं डाळ शिजून, आणि लक्षातच नाही राहिलं। हा आता लक्षातच नाही राहिलं, पप्पाच्या डाळ शिजून ठेवतो बोलले। म्हटलं जाऊ दे आता तुम्हाला सगळ्यांना खायचंय, लेट उठले पण मी म्हटलं चला जाऊ दे तुम्हाला सर्वांना खायचंय, बरं होते काय टेन्शन घेऊ नका। मग मस्त डाळ वगैरे शिजवली आणि शिजली वगैरे, आता आमटी खीर कबब झालं पण लेट झालं थोडं, होते पण लेट नाव करून आतू बरोबर नाव न करून म्हणजे नाव नाही केली म्हणजे बाळाने अजून। तर आता लगेच जाते आणि बनवते मस्त पैकी आणि ऑफिसचा कॅन्सल। काय झालं, लय पटापट केलं तू आज, 12च्या आत केलं। 12च्या आत केलं, हा हे बघा मस्त आमटी, मस्त पैकी आमटी झाली माझी। आणि आता 2च पोळ्या झाल्या, भूक लागली पप्पाला वाढून देते। 2 पोळ्या झाल्या का सगळे संगती जेवू ना, थांबा काय असं हे करता, संगती जेवायचं का, सगळे संगती जेवू ना मस्त फटाफट बनव आता। आणि बघा मी पाण्यामध्ये पीठ ठेवलं होतं भिजत, हे बघा पाण्यात मस्त मळून त्याच्यामध्ये मस्त राहतं मऊ मऊ पीठ। आणि कागद पण नाही टाकला पोळीला, एवढं पुरण साधं सिंपलच बनवते, जास्त वेळ नाही त्याच्यामुळे एकदम साधं आणि पटकन। साधं नाही, भारी ती भारी मग। अच्छा आता बबलीला पटकन खीर बनवायला बोलवते। खीर बनवून घे पटकन, चल थोडा भात मला जायचंय तिकडे। आता सगळे संगती जेवायला बसू, काही करू नका। बरं आता फुगली पाय फुगत सगळे, असं पुढे नाही फुगत। आता मी तुम्ही एवढसा विशालला म्हटलं मोठा डबा तुपाचा छोटासा आणला, जाऊ द्या मार्केटला जायचंय, सगळं राशन संपलंय, डीमार्टला जावं लागेल, सर्व संपलंय म्हणून इथून म्हटलं तोपर्यंत नव्हतं, त्याच्यामुळे किती वेळ गेला कामाचा, टाइम झाला ना। नाही घरचं तूप बनवते पण आता महिन्यापासून तिकडे होते ना आपल्या मुलीकडे, त्याच्यामुळे तूप पण बनवणं नाही झालं मला। दूध आम्हाला बंद केला, कारण की काय करू, दूध 1 महिना तिकडे होतच आणि तूप बनवायचं नाही तर घरचं तूप कामाला असतं, घरचं तूप तर भारी झालं होतं। मग काय चला माझी हे नाही, बॉबीला आवडतात पोळ्या पण कोमलला नाही आवडत, पोळ्या भारी बनवतात असतं तर बरंच वाटतंय सगळे असल्यावर। हा ना, काय बरं त्यांना आमंत्रण दिलं असतं पण आता काय नाही ना, आता काय पावसा पाण्याचं आणि इतक्या लांब यायचं जायचं आणि अचानक ठरलं ना पुरणपोळ्या बनवायचं, कारण की पोरं आलेच मस्ती करतात ना, वाटतंय बघलीला येऊपर्यंत दूध थोडं तापवावं लागेल, थोडं मी गॅस कमी करते आणि पहिलं दूध ठेवलं तापायला। A few hours later. बापरे, त्या काय घेऊन आला पाहिला काय, आत्याची कांबळ ती आत्याची, नाव केली ना तू बरोबर, हा मग चला जेवायला। आता काय बसले तर काय करू, बघ वाचायचे ना कमेंट, जेवढे आहेत तेवढे वाचायचे। 2-3 कमेंट देतात फक्त, करतात काय बोलू, आई जाऊ द्या करते तो ते, असं नाही करायला पाहिजे ना, कमेंट केल्या तर वाचायला मजा वाटते म्हणून तुम्ही राग राग बसला इकडे। पत्याची कांबळ खेचणं पाहिलं का, आत्याची कांबळ आहे आणि आत्याची कांबळ कशाला आणली बाबा, इकडे खराब होईल दादा रे, हे अशा कामात कमेंट करा, भरभरावटून कमेंट करा भरपूर, म्हणजे पप्पा असे रुसून बसणार नाही। पप्पाला पोळ्या बनवल्यात पुरणाच्या पण तरी त्यांना मूड नाही, कमेंट कमी आहेत, हा ना कमेंट कमी, त्याच्यामुळे ते पुरणपोळी खाण्याची पण त्यांची इच्छा उडाली। नाही ना काही नाही, बरं आता ह्या ब्लॉगला लय कमेंट करतील, ते भरपूर करतील दादा। हा बघा ते किट्टूची कांबळ बबलीची इकडे आणली त्याने, अरे बाळ ना तू बरोबर केस पण नाही हे केले बाबा, सुकवले आत्याला म्हणा सुकव, तुला आईच्या पोळ्या झाल्या, आईचं सगळं झालं, सार बनवला, रश्शी बनवली, भात बनवला, हा सगळं झालं आईचं, साडी गिडी घालून काम केली आईनं आज पटापट। तुला पुरणाची पोळी खायची दादा, पुरणपोळी खायची सोन्या, खाणार माझे बाळ, हा बोल, लाईक करत जा, शेअर करत जा, हा भरपूर कमेंट करत जा आणि पुरणपोळी खायला या। आम्ही बाबाला करमत नाही असं, पहिले करीत होते पण आता करीनच, आमच्या काय चुकला काय कमेंट मध्ये काय चुकलंय, काय नाही चुकलं असं नाही, आपली पब्लिक आहे नाराज नाही आपल्यावर, पण नाही कमेंट करते ना।
चला चला करतील लाईक पण करते नाही आता. बरं करतील. चला जेवायला चला, दोघं पण चला. शेअर करत जा. करत जातील. चला जेवायला दोघं चला. खीर होती आत्याची. चला आता आतू कशी खीर बनवते थोडं दाखवते तुम्हाला मी. चला तर पप्पाला काही टाइमपास नव्हता, कमेंट खूप कमी होते त्याच्यामुळे त्यांना वाचायला पुढे नव्हता. बबलीने खीर कशी बनवली बाल्कनीत बसून बबली मस्त खीर बनवते, मला बघू द्या कशी बनवली. खीर करते कधी. मग तिला मी म्हटलं तू बनवले, विशालला पण तिची खीर आवडते त्याच्यामुळे म्हटलं जास्त गोड नाही करत. नाही जास्त गोड आहे ना. हा पुरणपोळी गोड आहे. आता पुरण असं ठेवलंय, गरम जेवढं होईल तेवढं केलंय आम्ही. आता झालंय आमचं सगळं पटकन. आता आम्ही बैठक बसणार. आता जेवायलाच बसू आता. एवढी बस काढून घेऊ. थोडीशी घे. दूध टाकू ना. हा दूध टाक. दूध टाकून काय टाकलंय खीर मध्ये? काय टाकलं? काजू, बदाम, पिस्ता, मनुके, बरं इलायची, साखर आणि थोडेसे शेवळे. शेवळे. जास्त नाही घेतले. बरं झालं. हे बघ. त्याच्यात कमी घेतले कारण की ते हे खूप घट्ट होऊन जातं ना. हा बरोबर. हा तळलं ना ते. तळले. हे नाही हा थोडं त्याच्यात टाकले. हा अच्छा तळलं ते तुपामध्ये ते मस्त भाजून घेतले. हे बघ. बरं. हा बरं झालं. पटापटा आवडते मी आता. चला जेवायला भात बी घेऊ का तिकडे? भात सारा भात घे, पोळ्या घे, जे खाईल ते. आपण तर नाही. खीर घे तिकडं. आमटी झाली का? आमची झाली, सगळं झालं. हा खीर झाली ते जाऊ रे घेऊन. हे बघ, पीठ जास्त झालं ते. हा लय भारी झालं. काय बरं झालं मला सांगलं पिठात त्याच्यात ठेव. कसं झालं? लय हा झालं. एकदम मुलांनी. हा मला मी काय केलं होतं, कॅरी बॅग मध्ये ठेवलं होतं किट्टू सारखं हे करून. पण ती मला बोलली मम्मी याच्यात ठेव, पाण्यामध्ये ठेव. पाण्यामध्ये ठेवलं. 15-20 मिनिटं ठेवायचं आणि नंतर तेल लावून मळायचं. एकदम सॉफ्ट होऊन जातं. पाण्यामध्ये ठेवलं 20 मिनिटं, नंतर तेल लावून मळलं तर एवढं भारी झालं. हा मग पोळ्या एकदम सॉफ्ट होतात. लय भारी झालं. पण नाही पोळ्या. हा तुटली पण नाही, लय भारी झाली. आता हे गरम जेवताना ज्याला लागतील त्याला मी आधी तू म्हटलं नाही म्हणजे आता काय मी बनवून देत नाही, त्याच बनवलेला खाऊ. हा म्हणजे आताच बनवल्यात काय गरम बनवायला मग मी ब्लॉक मध्ये दिसणार नाही ना. हा त्याच्यामुळे आपण पटापट झाल्यात एवढं संध्याकाळच्या. बरं झालं. बघ एवढी घट्ट ठीक आहे. जास्त हा नाही बरोबर नको जास्त घट्ट नाही खावा. मस्त खीर झाली बघा. येऊन बघा. हा चला मस्त झाली. हा चला. आता प्रीतमची चॉईस होती सकाळी पुरणपोळी रात्रीच डिस्कस चालू होतं. मम्मी पुरणपोळी बनवा, पण पप्पाला डाळ शिजवायचं आठवणच नाही राहिली. मग सकाळी मीच शिजवली म्हणून लेट झालं. 12 वाजता जेवण होतं. हा नाहीतर पप्पाला सांगितलं होतं लवकर उठतात तर शिजून ठेवा कुकरला, पण पप्पाला आठवणच नाही. याची खीर गेली काय म्हणतात ते? शेवायची मस्त झाली. हा? हा चम्मच पण आणि पिठू जा चम्मच आणतो तू. बापरे तुम्ही ऐकलंच. पिठू जा चम्मच आण चम्मच. ऐकतो होतो. जा ऐकतो. चम्मच घेऊन या माझ्या शोन्या. जा तो नाही तो नाही दुसरा. भाजीला सार घे. लवकर या पटकन. हा आणि मी पुरणपोळी नाही खाणार या. हा बरं कारण की चण्याची डाळ आहे म्हणून माझ्यासाठी चपाती पाहिजे. नाही ना अर्धी काय नाही अर्धी खाय ना. जायफळ टाकले मग काय नाही. हा अर्धी काय नाही. किट्टूने आणलं पाहिजे चम्मच. इच्छा झाली आता काय नाही. किट्टू आता लय काम ऐकायला लागला बरं का. पण अरे तू नाही खात. किट्टू काम ऐकायला लागला. नको ना. कुठे तू हा. तळायचं. नको मला नाही आवडत. अरे हा इकडं तिला खाऊ दे ना. मला मी तिला नाही नाही खात. तिला नाही हे नाही नंतर मग तळते. कुठे त्याचं तळायचं. जेवताना नाही आवडत मला. नंतर अच्छा खायला. नंतर मग खाऊ असं टाइमपास. तुला नाही आवडत? सो कसं आहे मी सांगतो तुम्हाला. सांगा. पप्पाला मोबाईल धरलाय. पप्पा एक टेन्शन मध्ये होते कधीचे. हा ना. भारी एक नंबर झाले. भारी झाले ना. एक नंबर. पुरणपोळी. एक नंबर झालं. नाही मला तर एक घास पुरणपोळी जशी खीर आणि सोबत थोडं तिखट टाकणार. आता मला नुसतं गोड जाणार. हा बरं मला- झालं. हा एक घास नंतर लगेच तिखट पाहिजे. एकदम मग गोड तेच असत. हा. भारी झाला. खाऊन बघ. रशी घे भाजीवरती. चल घे भाजी घे. तर पिलू तर हा पुरणपोळी. पुरणपोळी खाऊ बघ. अरे बापरे, आता मी खाऊ घालणार माझ्या सोन्याला. रोज आत्या बरोबर जेवते. आत्या इथे आहे ना तशी रोज संध्याकाळी मस्त जेव घालते ती. पहिले त्याला जेव तो त्याच्या हाताने पण जेवायला लागला आता. त्याच्या आहे ना? हाताने जेवतोय तो. मग जेवतो. त्याच्या हाताने 2-2 भाताचे कण येतात म्हणून त्याला घास खावा. हा हा तू तिथे बस बाळासोबत जेवायला. तुला जा. भात वाटतं. तो माझ्याकडे येतोय. जा तिथं बस ना. तिथं बस ना. जा चल आज चल. जा बस तिथं. हा तुझ्या बाजूला बस. चल. जा. तर मस्त जेवण झालं आमचं पद्धतशीर. जेवलं वगैरे. एक नंबर आहे नेसली. माझी साडी एक नंबर आहे.
चकाचक साडीला आहे. खेळता खेळता आला. आई तुझी साडी एक नंबर आहे. त्यांना सांग ते पण कमेंट कर. काय बनवलं तू? गाडी बनवली. दादा पिठाची नाही बनवायची सोन्या, नाही बनवायची. आणि तुला कुठे जायचंय आता? कुठे जायचंय? कुठे नाही जायचं? पप्पाच्या मागे लागला होता ना तू. पप्पा बँकेत गेला तर बँकेत गेला होता पप्पा, तर तू पप्पाच्या मागे लागला होता. दादा मागे लागला होता बरं पप्पाच्या. आज मागे लागला होता. जेवला आणि गेला. दादा ये दादा, मी जाऊ का ऑफिसला आता? नाही. आता तुम्ही झोपा ना. तुझं मस्त मी जेवले वगैरे. आता जातो पप्पा बाबा मी थोडस. तू पुरणपोळी खाल्ली ना? हा शोना. मग तुम्ही झोपा. मामा आहे, प्रीतम मामा आहे, बाळ आहे, ते सगळे झोपले आता दुपारचं. तुम्ही पण झोपा. गाई गाई करा. तुम्हाला मी गाई गाई करू का? मग गाई गाई करा माझ्या बाळा. आणि मग गाई गाई केलं की मग मी झोपू घालते माझ्या सोन्याला. आणि मग मी जाते ऑफिसला बाबा मी. हा शोना जाऊ मी? झोप नाही झाली. मला बोलतोय कुठे एकटी एकटी फिरतीस. ब्लॉग पाहिला माझा मी त्या दिवशी. झाड पप्पाने आम्ही गेलोत का? आपण दोघं गेलो. आता लावला तो ब्लॉग तर आता ब्लॉग लावला. आई तू एकटी कुठं कुठं फिरती? मला म्हणते आई तू एकटी एकटी कुठं कुठं फिरती गाडीमध्ये, मला घेऊन जात नाही. तू येत नव्हता ना? कसा बोलत होता त्यांना सांग. काय बोलला सांग जोरात सांग. आपली गाडी दाखवतो. हाय त्यांनी पाहिली आपली गाडी. दाखवा बरं तिथून दाखवतोय तो. दाखवा. हा गाडी. अरे बाबा पप्पा घेऊन गेले. पप्पा घेऊन गेले. हे टेम्पो पाय. हा पप्पा घेऊन गेले. भाऊ बाळा पप्पा बँकेत गेलाय ना? पप्पा बँकेत गेलाय. आणि मग इकडे बघ. तू इकडे बघ. सांग तू सांग ना मला तू सांग ना. तू बाळाचं नाव काय ठेवलंस? कोको. कोकोच नाव. आता मग काय अजून तुझे लय मोठे नाव आहे. कोकोच चांगले आहे ना. मग आता कुठलं ठेवणारच? सांग. काय बेलो? बेलो काय आता? काय बेलो काय? येलो बेलो. बेलो बेलो काय नाव आहे रेश्वाऱ्या? मग सांग. पुरणपोळी खाल्ली. मग तुला आवडली का दादा पुरणपोळी? कशी झाली होती? एक नंबर. अरे बापले माझ्या बाळाला पुरणपोळी आवडते. माझ्या सोन्याला अजून काय काय आवडतं त्याला सांग. त्याला भाजी. हा खीर. हा बाईक नाही. जेवणामध्ये काय काय आवडतं? बाईकचं कुठून आलं? जेवणामध्ये तुला काय काय आवडतं मला सांग. बाईक आहे पण तुला जेवणामध्ये काय काय आवडतं मला सांग. बाजरीची भाकर. बाबा बाबा पूर्ण बाबावर गेला. म्हणलं किट्टू माझा पूर्ण. आता चला आपण ब्लॉग एंड करूया. तर चला मी आता हा ब्लॉग इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. खूप खूप प्रेम द्या खरंच मम्मीला. हा आता आई आता मी मस्त आराम करते आणि बाबा जातात पप्पा. आणि कमेंट द्यायला विसरू नका. हा कमेंट द्यायला विसरू नका. कारण की कमेंट द्या पप्पा. आज तुम्हाला माहिती आहे किती टेन्शन मध्ये होते. पुरणपोळी कमेंट करत जा पप्पाला. हा बोलले पुरणपोळी खाण्यापेक्षा मला कमेंट आले असते तर मला आनंद झाला. हा कमेंट जास्तीत जास्त करा. म्हणजे मला माझ्या जीवाला बरं वाटतं. हा आपलं कोणतरी आहे असं. त्यासाठी मी तुम्हाला आपलेच आहेत असं काही करू नका. कारण लय कमी कमेंट करताना. मला बरं हा ना. मला तर नाही करता ते कमेंट फक्त वाचता येते. बाकी ते जास्त काय बघत नाही कोणाचं. कारण की वेळ नसतो त्यांच्याकडे. कामात असतात त्याच्यामुळे. ते कमेंट ऐकूनच वाचूनच जरा बरं वाटतं. खुशी वाटते पप्पाला. तुम्ही त्यांची खुशी पण घेतली. थोडी टाइम झाला. मला पण कमी कमेंट येतात. म्हटलं जाऊ द्या काही टेन्शन घेऊ नका. येतील चांगले. आपण चांगले ब्लॉग बनवू. तुम्ही सांगा आम्ही ब्लॉग कसे बनवू सांगा. आता पप्पाला आम्ही कसे ब्लॉग बनवू सांगा. विनोदी म्हणतात. विनोदी गाण्याचे म्हणतात. गाण्याचे पण भारी येते का? विनोद येतात पप्पाला. डान्स चांगलाच येते पप्पाला. मला एवढा डान्स नाही जवळ. डान्स नाही म्हणतो मी तुला. बाबाला अरे बापरे असं बाबाला डान्स. तर चला आपण आपला किती चेंज करू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. खूप खूप प्रेम द्या खरंच मम्मीला. तर चला बाय बाय.